स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये. सर्वांना जय आदिवासी मित्रांनो. तर मित्रांनो आता मी टेरेसवर आलेलो आहे मित्रांनो. संध्याकाळ झाली, 6 वाजत आलेत मित्रांनो. पण 6 वाजलेत तरी देखील ऊन बघा, अजून ऊन बाकी आहे. बघा तुम्हाला इकडे दाखवतो ऊन बघा. आता 5-10 मिनटातच 6 वाजतील मित्रांनो. असं ऊन भरपूर असं ऊन आहे मित्रांनो. आणि त्याच्यात वारं पण सुटलंय. तर मित्रांनो कसं आता याला आपल्याला पाणी मारायचं आहे मित्रांनो. त्याच्यासाठी आलोय वर. मम्मीने त्यानं मोटर जोडायला लावली. म्हटलं तुम्ही जोडात वर, मी वरून चक्कर मारतो मित्रांनो. व मित्रांनो जे आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये कोणी नवीन असेल मित्रांनो, जो आपला ब्लॉग बघणारे नवीन असतील त्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा मित्रांनो. तर चला हे बघा मोटर चालू केली मम्मीने आणि पाणी पण आलं आहे मित्रांनो. आता हे बघा पाणी इकडं, हे बघा पाणी पण आलं आहे. वर ओढून घेऊ व पाणी मारू. आता नळीला आधी वर ओढून घ्यावं लागेल, कारण की आपल्याला वर असं पाणी मारायचं आहे. मित्रांनो 2 टाईम पाणी मारतोय मी, कारण की पाणी पण बसलं पाहिजे आणि पाणी गरजेचं असतंय. प्लास्टरला पाय पॅन्ट पाण्याची भिजायला बसली, त्याच्यापेक्षा ना वर करून घेतलेली बरी. बघा थोडं थोडं पाणी मारून घेऊ, मस्त गार करू. टाकीतलं पाणी मित्रांनो, त्याच्यामुळे एकदम गार असं पाणी. मित्रांनो आता मागच्या गुरुवारपासून काय गवंडे आलेले नाही मित्रांनो कामावर. आता आज सोमवार आहे मित्रांनो, अजून काय आले नाही मित्रांनो कामावर. निसटलं वाटतं मित्रांनो खाली. कसं आहे प्रेशरने जर मारायला घेतलं ना तर पाईप निसटतोय. बघू आपण काय झालं. निसटलं का? बर दाबल्यामुळे आहे ना तिथं मोटरीचं आहे ना पाईप निसटून जातं. बघा मोटर बघा. मम्मी गेली, आता मम्मी जोडत आहे. नारळीचे झाड ते बघा. बघा केलं मम्मी चालू आता पाणी. हे बघा टाईमच लागतो मित्रांनो यायला पाणी. एवढं मारू आता मित्रांनो पाणी आपण. 5-10 मिनटामध्ये होऊन जाईल. मग पाठीमागचं मारून घेऊ. तर ब्लॉग बघत राहा मित्रांनो. तुम्हाला दाखवतो पाणी मारून घेतल्यावर. पाणी आलंय. तर मित्रांनो बघा आता मी कुठे वर चढलेलं आहे, कारण की पाणी त्यांनी मारून घेतलं वरच्या याला. तुम्हाला दाखवतो कसं मारतंय मित्रांनो पाणी. हे बघा या भीती दिसतात मित्रांनो, यांना पाणी वरून मारून घेतलं आधी मी. हे बघा वल्लेच भीत आहे अजून. इकडं ही एक भीत मित्रांनो. आणि बघा पाणी साचलंय मित्रांनो तिथे. आत्ताच पाणी मारलंय, सर्व वल्ल्या भेट्या झाल्यात. आता तिकडं पण मारून घेतलं ते प्लास्टर लागतील. त्याच्यामुळे आहे ना, आणि कसं वारं सुटलेलं आहे मित्रांनो, त्याच्यामुळे याच्यावर चालायला थोडं भेव वाटतंय, भीती वाटते मित्रांनो. थोडं रिक्स आहे याच्यावर चालणं. पण तरी ना वरून पाणी सोडत असतो मी याच्यावर चालून. असं भीतीवर चालायचं व पाण्याचे पैप धरायचा. त्या हिशोबाने पाणी बसतं सर्व भीतींना. त्या बघा मम्मी मारू राहिली खालच्या भीती. आता पाणी तेवढं राहिलं होतं त्यात मम्मी मारते आता तिथं पाणी. मी मारून घेतलं पाणी. बघा किती साचतंय. आणि भीतींना जर पाणी मारलं मित्रांनो एकदम कूल भीती वाटते. कसं आता सध्या तर पावसाळ्यात चालू आहे, पण कसं पाणी पण मारणं गरजेचं आहे ना. अजून काय पाऊस नाही आला मित्रांनो एवढ्यात. आता 2-3 दिवस चांगला आठवडाभर चालू होता पाऊस. आपण गेलो असतो मित्रांनो तिकडं, पण निम्म्यात जर गेलं ना तिथून थोडी भीती वाटते मित्रांनो तिकडे जायला. त्याच्यामुळे तिकडं काय जात नाही.
एवढ्या कवर करतो, एवढ्या 3-4 भीती. आणि कसं ते वल्ल बांधकाम मित्रांनो, तेव्हा ते भीत्यान पलीकडे ते सर्व वल्ल बांधकाम, त्याच्यामुळं जास्त रिक्स पण नाही घेऊ वाटत. ते बघा खालचं पाणी मारते मम्मी. काय आता आता थांब, मी पप्पाला सांगतो. आता हा दरवाजा उघडायला लावू. मम्मी म्हटलं ते दरवाजा उघडायला लावू, उघडून घेऊ. बघा मित्रांनो, इथून फक्त इथं यायचं. काय एवढं भेव नाही वाटत बरं का, पण कसं वारं आहे मित्रांनो, त्याच्यामुळे ना थोडी भीती वाटते. कारण की वाऱ्यानं थोडं आपला टोल जायचं भेव वाढतंय. सांगू आपण वर्षाला पाठीमागचा दरवाजा उघडायला. पप्पा, तो पाठीमागचा दरवाजा उघडा ना, बाथरूम मध्ये पाणी सोडू काही. कसं आहे मित्रांनो, त्या बघा ती टाकी आहे ना, एकदम फुल टाकी भरलेली आहे. आणि उद्या पाणी खाली जाईन, त्याच्यापेक्षा आहे ना आपण त्याचं पाणी थोडं बाथरूमात सोडू. कसं जास्त पाणी बसलं तर वास नाही येत घरामध्ये, घ्यायचं असलं ना बाथरूम, ते खूप मोठा प्रॉब्लेम असतो का, वास येतो मित्रांनो. त्याच्यामुळेच मम्मीने उघडायला लावला दरवाजा. मम्मी सांगितलं बरं का. हे बघा उघडला दरवाजा, उघडला का. आज मम्मी असं त्याला वाकडं कर पाईप आणि मग घेऊन जा, ना तर फर्चीवर सांडम बरं का. मम्मीने आता बघू मित्रांनो किती टायमात होते. बंद करून चहा वगैरे घ्यायचा मित्रांनो, फ्रेश वगैरे होत. काय मस्त मित्रांनो, पाण्यामध्ये खेळायचे दिवस आता आपले राहिले नाही बरं का, पण पाणी मारायला मजा वाटते. खालचंच मारून घे फक्त मम्मी, त्या जो भीती राहिलेला आहे त्या मारून घे, दुसऱ्या नको मारू जास्त. पप्पा आले वाटतं पाठीमागे, दिसत काही नाही आले असं. पाणी मारायचं म्हटलं ना, एक वर लागतो, एक खाली लागतो, एक तिथं मोटरीपाशी असतो का. कारण की ना प्रेशर जर दाबलं ना आपण बोट, प्रेशरने असं वर मारायला मित्रांनो, असं वर हे लगेच पाईप नाही, त्याच्यामुळे बसावं लागतं. तर बघू आता किती टाईम लागतो पाणी मारायला. झालेच आहे, फक्त तेवढं बाकी होतं. बाथरूममध्ये टाकून देईल मी मम्मी, बंद वगैरे करू आपण. मित्रांनो आता पाणी मारून झालं, तर आता खाली जाऊ. कारण की मोटर बिटर बंद केली एकदा. हा पाईप आहे ना वर ओढून ठेवू आपण, असाच मित्रांनो ठेवून द्यायचं. कारण की मग सकाळी नको मग ते घडी जर पडली ना तर मग खूप अवघड असं होतंय. त्याच्यापेक्षा मोकळा असा पडू द्यायचा. खाली वगैरे बघा काय कार वारं सुटलंय मित्रांनो. मागचा दरवाजा लावून घेतला मम्मीने त्यांनी. आता हा बघा झाडं काय टोलते जोऱ्या जोऱ्यात. काढले का नाही मोटर पण काढली मम्मी त्यांनी. हे बघा आली सगळी नळीवर. चला मग मित्रांनो जाऊ आता खाली. सिमेंट आणि पूर्ण खराब झालेले मित्रांनो. बघा अजून तर बाल्ल्या पण काढल्या नाही मित्रांनो. हा स्लॅब काढायचा आहे मित्रांनो आता, पण अजून काही येईना स्लॅब काढायला. बघा पोते ह्या गोण्या तेन असंच पडलंय. याला खूप असं नुकसान आहे मित्रांनो. फरचीचं आहे बघा, खाली फरची मित्रांनो. आणि इथं कोपरा तर फोडून पण टाकलं बघा. आता एवढं बदलायचं म्हणल्यावर आपल्याला बरंच खर्च येईल. आणि तिकडं पण फोडलंय मित्रांनो, त्या साईडला पण डाग असे करून ठेवले दरवाजे लावून. कारण की काही यायचं भीती असते, त्याच्यामुळे लावून घेतलेलं बरं. बघा हे असं फुटलंय. तर चला मग घेऊ चहा वगैरे खाली. आता आपण इथून ना खूप जपून चालावं लागतं. तर मित्रांनो आता मी टेरेसवर आलो आहे मित्रांनो, कारण की घरातलं आवरलं, जेवण बाकी मित्रांनो. तर मग मी आजचा ब्लॉग मित्रांनो
इथे संपवतो. आशा करतो आजचा ब्लॉग आवडला असेल. लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा. व सर्वांना जय आदिवासी व शुभरात्र मित्रांनो. आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर सर्वांना गुड नाईट मित्रांनो.